मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वीच चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण शिक्षक भरतीची प्रत्येक अपडेट, जाहिरातीचे विश्लेषण आणि फॉर्म कसा भरायचा याविषयीची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात आधी मिळणार आहे. जर तुम्ही डी.एड. किंवा बी.एड. धारक असाल तर आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा. शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्व भावी शिक्षकांसाठी आज म्हणजेच 21 जुलै 2026 रोजी पवित्र पोर्टलवर एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अधिकृत सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. जर तुम्ही शिक्षक होण्याचे स्वप्न पाहत असाल आणि भरतीच्या जाहिरातीची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या एकाच परिपत्रकात तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत. मित्रांनो, सर्वात आधी आपण या भरतीची पार्श्वभूमी समजून घेऊया. स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया राबवली जात आहे. सुरुवातीला सर्व शाळा आणि संस्थांना त्यांच्याकडील विषयनिहाय व आरक्षणनिहाय रिक्त पदांची नोंद करण्यासाठी 1 मे 2026 ते 31 मे 2026 या कालावधीत मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यातील जास्तीत जास्त शाळांमधील रिक्त पदांचा समावेश या भरतीमध्ये व्हावा आणि उमेदवारांना जास्तीत जास्त संधी मिळावी या हेतूने शासनाने ही मुदत वाढवून 20 जुलै 2026 पर्यंत केली होती. आता ही मुदत काल म्हणजेच जुलै 20 रोजी पूर्णपणे संपलेली आहे. ज्या व्यवस्थापनांनी पोर्टलवर आपली माहिती नोंदवली आहे त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची पुढील आणि उर्वरित प्रक्रिया आता प्रशासनाकडून अतिशय वेगाने पूर्ण केली जात आहे. परंतु इथे एक अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा समोर आला आहे. काही शैक्षणिक संस्था आणि व्यवस्थापनांची जाहिरात पोर्टलवर अजूनही अपूर्ण आहे. त्यांनी सर्व माहिती पूर्ण भरलेली नाही. म्हणूनच शासनाने अशा सर्व संस्थांना आज म्हणजेच 21 जुलै 2026 रोजी दिवसभरात ही अपूर्ण माहिती पूर्ण करण्याची शेवटची आणि अंतिम संधी दिली आहे. शासनाने परिपत्रकात स्पष्ट इशारा दिला आहे की आज दिलेल्या मुदतीत ज्या संस्था आपली माहिती पूर्ण करणार नाहीत त्यांच्या अपूर्ण जाहिरातींचा पुढील निवड प्रक्रियेत विचार केला जाणार नाही. आता तुमच्या मनातील सर्वात मोठा प्रश्न वजा, आम्हाला सर्व जाहिराती कधी आणि कशा पाहायला मिळतील? तर मित्रांनो, आजची ही अंतिम मुदत संपल्यानंतर पवित्र पोर्टलवर विहित मुदतीत ज्या जाहिराती पूर्ण झाल्या आहेत त्या सर्व जाहिराती सर्व पात्र उमेदवारांना एकत्र पाहण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. म्हणजेच कुठे किती पदे आहेत, कोणत्या विषयासाठी किती जागा आहेत आणि कोणत्या कास्ट कॅटेगोरीसाठी जागा उपलब्ध आहेत याची सविस्तर माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतरची पुढील प्रक्रिया म्हणजे प्राधान्यक्रम प्रेफरन्सेस नोंदवणे. तुम्ही ज्या पदांसाठी आणि ज्या शाळांसाठी पात्र असाल त्यानुसार तुम्हाला तुमचे प्रेफरन्स पोर्टलवर लॉक करावे लागतील. या प्राधान्यक्रमाबाबतच्या सविस्तर आणि स्वतंत्र सूचना शासन लवकरच पोर्टलवर प्रसिद्ध करणार आहे. थोडक्यात सांगायचे तर संस्थांच्या नोंदणीचा आणि पडताळणीचा टप्पा आता पूर्ण झाला असून अंतिम प्रक्रियेचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे सर्व संस्थांची मिळून शिक्षक भरतीची मुख्य जाहिरात आता लवकरच प्रसिद्ध होईल. त्यामुळे मित्रांनो, आता उशीर करू नका. तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे जसे की टीईटी सीटीईटी प्रमाणपत्रे, पदवी गुणपत्रके आणि इतर सर्व मूळ कागदपत्रे तयार ठेवा. ऐनवेळी कोणतीही गडबड होऊ देऊ नका. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असल्यास लगेच लाईक करा. तुमच्या सर्व डी.एड. बी.एड. आणि डी.एड्स ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही अपडेट पोहोचेल. पुढील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.